कोपरगाव तालुक्यात मडी फाट्यावर पोलिसांचा मोठा छापा, गांजासह एकाला अटक। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे। कोपरगाव तालुक्यातील मडी फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखा आणि कोपरगाव तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 1,06,750 रुपये किमतीच्या मुद्देमालासह एका आरोपीला रंगेहात अटक केली आहे। दत्तू रतन महाजन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। नाशिकहून 2 अज्ञात इसम गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी मडी फाटा परिसरात सापळा रचला। यावेळी कोळपेवाडीवरून मोटारसायकलवर आलेले 2 संशयित पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्यात यशस्वी झाले। मात्र घटनास्थळावरून दत्तू महाजन याला पोलिसांनी ताब्यात घेतले। आरोपीच्या ताब्यातून अंमली पदार्थ गांजासह एकूण 1,06,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपीविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नोडल अधिकारी तथा पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, अनंत सालगुडे, राहुल द्वारके, भीमराज खडसे, मनोज साखरे, भगवान थोरात आणि चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने केली आहे। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर।